नमस्कार, महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे। या आठवड्यातल्या महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। नाशिकमध्ये कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित, मुख्यमंत्रीही उपस्थित। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि त्यांचं शिष्टमंडळ भारतात आलं। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्हिएतनामी व भारतीय उद्योगांमध्ये 27 सामंजस्य करार। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं प्रतिपादन सीएम देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच नवी दिल्लीतल्या सीआयआयच्या वार्षिक परिषदेत केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यातील तापोळा ते अहिर दरम्यान बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक केबल स्टेड पुलाची पाहणी केली। रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं। आजची पहिली बातमी ही नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये नुकतंच कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। देशातील पहिलं ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारास येणार आहे। त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एमआयडीसी कडे करण्यात आलं। गुंतवणूक परिषदेत करण्यात आलेल्या 300 पेक्षा अधिक सामंजस्य कराराच्या माध्यमातून तब्बल 13,190 कोटींची गुंतवणूक होणार आहे। कुंभमेळ्यासाठी राज्य शासन 33,000 कोटींची गुंतवणूक करतंय। ही गुंतवणूक पुढील 15 ते 20 वर्ष उद्योगासाठी मॅग्नेटचं काम करेल असा विश्वास सीएम फडणवीसांनी व्यक्त केला। नाशिकचा प्रवास बघितला तर विशेषतः गेल्या 10 वर्षांमध्ये नाशिक हळूहळू या संपूर्ण मुख्यधारेमध्ये परत आलेला आहे। आपण विचार केला तर नाशिकचं दरडोई उत्पन्न जे 2014 साली साधारणपणे 1,13,000 रुपये होतं, ते आता जवळपास दुपटीपेक्षा जास्त 2,65,000 रुपयापर्यंत या 10 वर्षात पोहोचलंय। याशिवाय गोदावरी शुद्धीकरण, पर्यावरण रक्षण, जलशुद्धीकरण याकडे लक्ष असणार आहे। कुंभ अधिक सुगम कसा होईल याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न औषध प्रशासन व विशेष सहाय मंत्री नरहरी झिरवळ, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह उपस्थित होते। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम आणि त्यांचं शिष्टमंडळ भारतात आलं होतं। त्यांच्या 1 दिवसीय मुंबई भेटी दरम्यान आयोजित इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। व्हिएतनाम वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार तो लाम आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत व्हिएतनामी व भारतीय उद्योगांमध्ये 27 सामंजस्य करार करण्यात आले आहेत। व्हिएतनाम कंपनी विन ग्रुपनं महाराष्ट्रात तब्बल 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली आहे। या प्रस्तावित गुंतवणुकीच्या कराराचं स्वागत सीएम फडणवीस यांनी केलं। तसंच हा दक्षिण पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा करार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वसमावेशक भागीदारी अधिक दृढ झाल्याचा विश्वास व्यक्त केला। तसंच ही भागीदारी नव्या स्तरावर नेल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं अभिनंदनही केलं। सीआयआयच्या 2 दिवसीय परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विजन फॉर इंडिया ॲट 100 परिसंवादात महाराष्ट्राच्या प्रगतीचं सादरीकरण केलं। दशकानुदशकं महाराष्ट्र हे भारताचं इकॉनॉमिक इंजिन राहिलंय। आज महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था आहे, जी भारताच्या जीडीपी मध्ये सुमारे 15% योगदान देते। भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली आहे। भारताच्या अभियांत्रिकी निर्यातीत राज्याचा वाटा 20%पेक्षा अधिक असून महाराष्ट्र देशाची डेटा सेंटर आणि स्टार्टअप राजधानी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी अभिमानपूर्वक नमूद केलं। भविष्यातील महाराष्ट्राबाबत आमचा रोडमॅप हा स्पष्ट आहे। 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांपैकी एक असणं हे ध्येय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। यावेळी दावोसमध्ये महाराष्ट्रानं जवळपास 30 लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव आणल्याची ही माहिती त्यांनी दिली आहे। Next phase of growth
will belong to places that can lead the future economy. And the future economy will be driven by artificial intelligence, semiconductors, EVs, advanced manufacturing, clean energy, data centers, global capability centers, and deep tech innovations. Maharashtra is positioning itself at the center of this transformation. महाराष्ट्र आशियातील सर्वात महत्त्वाचा डेटा इन्फ्रास्ट्रक्चर कॉरिडॉर म्हणून उदयास येतोय. देशातील 60% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत. याशिवाय देशातील 20% ऑटोमोबाईल उत्पादनं आणि ईव्ही उत्पादनांमध्ये आम्ही आघाडीवरती असल्याचंही सीएम म्हणाले. सीआयआयचे डायरेक्टर जनरल चंद्रदीप बॅनर्जी आणि अध्यक्ष राजीव मेमाणी यांनी आपल्या प्रस्ताविकात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच साताऱ्यातील तापोळा ते अहिर दरम्यान बांधण्यात येत असलेल्या अत्याधुनिक केबल स्टेड पुलाची पाहणी केली. हा पूल सातारा जिल्ह्यातील दुर्गम कांदाटी खोऱ्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट कोकणाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या केबल स्टेड पुलासाठी एकूण 175 कोटीचा खर्च करण्यात आलाय. तर 540 मीटर लांबीच्या या पुलामुळे महाबळेश्वरवरून येणाऱ्या पर्यटकांना कोकणात जाता येणार आहे. दिवाळीपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. आणि जवळपास या तापोळा अहिरच्या पुलामुळे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा जो आहे या पुलामुळे लोकांचा वाचतोय. तर अशा प्रकारच्या व्यवस्था झाल्यामुळे स्वतःचा व्यवसाय लोक करतील आणि त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र हाही पूल आपण जोडतोय. हा पूल बनवताना अनेक मोठी आव्हानं होती. या पुलाचं 95% काम पूर्ण झालं असून लवकरच नागरिकांना हा वापरता येणार आहे. रोहा अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं. रोहा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही एक महत्त्वपूर्ण आणि नवी सुरुवात आहे. भूमिपूजनाच्या माध्यमातून श्री धावीर महाराज मंदिर परिसरातील भक्त निवासाचं नूतनीकरण, कुंडलिका नदी काठावरील पूर संरक्षक भिंतीचं बांधकाम, कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये भव्य शिवसृष्टी शिल्प उभारणी तसंच कोकणच्या समृद्ध खाद्य संस्कृतीची ओळख जपत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची सुरुवात होतीये. ही सर्व कामं रोहा अष्टमीच्या पर्यटन, सांस्कृतिक जतन आणि नागरिकांच्या सुविधांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.